किट्टू डार्लिंग, किट्टू डार्लिंग, अगं तू काय केलंयस काय? हा म्हणजे जे काय घडलं ना त्याच्यावरती माझा विश्वासच बसत नाहीये. किट्टू डार्लिंग, आय एम प्राऊड ऑफ यू. ओके, म्हणजे इतके दिवस जे आपल्याला जमत नव्हतं ते एवढ्या सहज कसं काय केलंस तू? सहज नाही हा सुहास, खूप कष्ट घेतलेत मी. त्या शिवाशी चांगलं बोलावं लागलं, आईचा ओरडा खावा लागला, दिवसभर खोटा खोटा हसत बसावं लागलं आणि तेव्हा कुठे आपलं काम झालंय. हा पण नुसतं झालं नाहीये. आता काय घडणार आहे? शिवा आता या घरातनं कायमची निघून जाणार आहे आणि यावेळी तिला भाऊ सुद्धा थांबवू शकणार नाहीये. नाही, पण मला असं वाटतंय ती स्वतःहूनच घर सोडून निघून जाईल. कसं काय? अरे स्वाभिमानी मुलगी आहे ती. म्हणजे तिची चूक असेल तरच ती दुसऱ्याचं बोलणं ऐकून घेते, तिची चूक नसेल तर सहन नाही करत, ती ऐकून घेत नाही. आणि या वेळेला नेमकं उलट झालं. तिची चूक नसताना तिला सगळ्यांची बोलणी ऐकावी लागली. त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं असणार आहे, सहन नाही करणार ती आता. वाह वाह वाह, म्हणजे आता मंजिल अब ज्यादा दूर नहीं है मोहतरमा. पण थोडे प्रयत्न अजून करावे लागणार आहेत सुहास, कारण एवढ्याशाने काही होणार नाही. किट्टू डार्लिंग, सुरुवात तर चांगली झाली आहे ना, मग पुढच्या गोष्टी सुद्धा नीट होतील. पण आता आशूचं परत लग्न आणि यावेळी देसाई घराण्याची सून माझी बहीण प्रिया होणार. राहणं वेगळी गोष्ट यार, जेवायला तर आपण दुसरीकडे जाऊ शकलो असतो ना. दिव्या, तुला माहिती ना सिच्युएशन काय आहे. ये बस. मॅडम काय ऑर्डर? 2 मिनिट थांबा, सांगतो आम्ही तुम्हाला. नाही नाही, एक काम करा, 1 प्लेट दाल खिचडी घेऊन या. चंदन, अगं आजच्या दिवस खा की. जा दादा घेऊन ये. चंदन ही काय फालतूगिरी आहे? दाल खिचडी खायला लग्न नाही केलंय मी तुझ्याशी. अगं दिव्या, थोडं समजून घे ना तू. एकतर तू माझा फोन फोडला, मग आता मला सांग मी पेमेंट कसं करणार? ऑनलाईन पेमेंट मी करू शकत नाही, कॅश माझ्याकडे पुरेशी नाहीये आणि यांचं कार्ड मशीन सकाळपासून बंद आहे हॉटेलवाल्यांचं. काय करू मी? ते काहीही असो, मला नाही माहिती, मी नाही खाणार दाल खिचडी. दिव्या, एकदा माझ्यासाठी थोडं ऍडजस्ट नाही करू शकत तू? हे तू रुबाब नको दाखवू मला. एकतर मी तुला बोलत होते की बाबांशी बोलणं करून दे, तेही नाही ऐकलं तू माझं आणि आता अशी कारणं देतोयस. मी पण तुला होकार दिला होता, पण तू काय केलं? तू फोन फोडला माझा. त्याच्यामध्ये माझे इम्पॉर्टंट कॉन्टॅक्ट्स होते. आता सांग मी काय करू? तेव्हा जर तू माझं ऐकलं असतं तर ही वेळ आपल्यावर आलीच नसती. आणि हे मी तुला कुठलं कारण नाही देते, मी तुला खरंच आहे ते सांगतोय. आणि आता आपल्याकडे हाच ऑप्शन आहे, दाल खिचडी खायचा. शिवा, चल जेवायला चल. हो येते, तुम्ही व्हा पुढे. येते भाऊ, खरंच येते. शिवा, मी यासाठी नाही थांबलो. मी यासाठी थांबलोय की तू मला कधी सांगणार आहेस? काय सांगायचंय? हेच, तुला वाईट वाटलंय, तुला बोलायचंय, पण आता तू बोलत नाहीयेस. मी तुम्हाला सगळं सांगेन असं म्हणाली होतीस, पण आता सांगत नाहीयेस. नाही, असं खरंच काही नाहीये. शिवा, उर्मिलानी मला सगळं सांगितलं. उगाच असं मनात धरून ठेवू नकोस. नाही भाऊ, मी मनात काही धरून ठेवत नाही. शिवा, तुझ्या आणि सीताच्या स्वभावात काय साम्य आहे तुला माहिती? तुम्ही दोघीही खूप स्वाभिमानी आहात. सीताला जेव्हा एखाद्या गोष्टीचा राग येतो, वाईट वाटतं, तेव्हा जोपर्यंत तिला कोणी विचारत नाही तोपर्यंत ती सांगायला येत नाही. शिवा, कधी कधी ना आपलं मन मोकळं करणं खूप गरजेचं असतं. खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनात साचून राहिल्या ना तर त्याच्या ओझ्याखाली आपण दबून जातो आणि
मी तर तुझ्या बाबांसारखा आहे असं तू म्हणाली होतीस ना, तरी सांगत नाहीस. नाही भाऊ, मला कोणाची तक्रार नाही करायची. नाही, तक्रार करायची गरज नाहीये, पण तुझं मत तर देऊ शकतेस ना तू. आज जे घडलं त्यात तुझी चूक होती का नव्हती? आई शपथ नव्हती. नसेलच. मला माहितीच आहे शिवा, तुझी चूक असेल ना तर तू ते सरळ मान्य करशील. पण सीताने तुला असं बोलायला नको होतं. त्यांची तरी काय चूक आहे? त्या ज्या प्रकारे घर सांभाळतात तर त्यांना त्रास होईलच ना. अरे वा शिवा, तुला तुझ्या सासूबाईंचा स्वभाव कळला म्हणजे. हे बघ शिवा, सीताचा तुझ्याबद्दलचा राग हा तिनं तुला तुझ्या आधीच्या रूपात बघितलंय ना, त्यामुळे तुझं आत्ताचं हे रूप ती ऍक्सेप्टच करत नाही. तिला तुझी छोट्यातली छोटी चूक खूप मोठी वाटायला लागते. आता मी तिला समजावतोय, पण माणसाचं मन असं एका झटक्यात बदलत नाही ना. मग तोपर्यंत तू काय करू शकतेस, तर तू स्वतःला सांभाळू शकतेस. स्वतःला खंबीर बनव. मी, लक्ष्मण, उर्मिला आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. आम्ही सगळे तुला समजून घेऊ. तुझी चूक झाली तरी आम्ही तुला समजून घेऊ, पण तुला स्वतःला खंबीर बनवावंच लागेल. सतत तुला काही ना काहीतरी प्रयत्न करत राहावं लागेल. आणि एक दिवस बघ, तू सीताचं मन नक्की बदलशील. हे बघ बाळा, रडू नकोस. मला रडताना ना तू अजिबात आवडत नाहीस. असलीच कशी गोड दिसतेस. पर शिवा, तुला मी एक टिप देतो आता. एखाद्या माणसाच्या मनात घर करायचं असेल ना, तर त्याचं एक टेक्निक असतं. तर सीताच्या मनात घर करायचं एक टेक्निक आहे. ते काय आहे तुला शोधायचं. ते शोधलंस ना, हे सगळं सोपं होऊन जाईल बघ. काय? एक मिनिट. हे बघ, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आता. हे बघ, मला कळते तुझे सगळे कपडे खराब झाले, त्यासाठी सॉरी बोलायला आले. पण मी खरंच वेगवेगळे करून दिले होते. मला नाही माहिती ते खराब कसे झाले. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. जे झालंय ते झालंय. त्याच्यासाठी आता सॉरी बोलून आणि हे सगळं बोलून काही उपयोग नाही. शेवटी नुकसान झालंच ना आपलं. आणि हे बघ, मी तुला बोललोय ना की तुला जर एखादं काम जमत नसेल किंवा एखादी गोष्ट माहीत नसेल तर तू विचार ना, किंवा सरळ सांग मला नाही करायचं हे काम. अरे तू परत परत तेच बोलतोय मला. तू एकदा विचार कर आणि मला सांग की मी असं का करीन. आणि तुला आत्ता बरा माझ्याबरोबर प्रॉब्लेम आहे रे एवढा. सकाळी तर माझ्याशी नीट वागलास. सकाळी माझं काम होतं. बरं, मी तुला म्हटलं नाही मला मदत कर. तू आपणून आलीस स्वइच्छेने मदत करायला. हा, पण माझी गँग आली होती तेव्हाही तू माझ्याशी चांगला वागला ना. ते काय होतं? तू मुद्दामून करतो का रे? तेव्हा आपल्याकडे लोक आली होती, गेस्ट होते ते आपले, म्हणून मी तुझ्याशी चांगलं वागतो. प्लस पाना गँग डिमांड करत होती की मी तुझ्याशी चांगलं वागून दाखवावं, म्हणून मी तुझ्याशी चांगलं वागून दाखवलं. काय उपयोग रे मग? हा, म्हणजे तू वागलाच खोटाच ना. तुला आठवतं का याआधी मी तुला कधीच असं खोटं वागताना बोलताना नाही बघितलंय. पण आता बापरे. शिवाय या अगोदर ज्या गोष्टी झाल्या त्याच्याशी आत्ता कंपॅरिझन नाही करायची. कारण आधी आपलं लग्न नव्हतं झालं. आधी आपण फक्त मित्र होतो. आता आपलं लग्न झालंय. आपल्या नात्यातल्या सगळ्या गोष्टी, सगळी इक्वेशन्स बदलली. ओके, त्यामुळे तू माझ्याकडनं काही अपेक्षाच करू नकोस प्लीज. मग आता काय तूच ठरवणार आहेस का मी कसं वागायचं आणि काय वागायचं ते? नाही, नशीब माझं की तू आता हे तरी मान्य करतो की आपल्या दोघांच्या आयुष्यात काहीतरी घडलं. आणि मी पण या सगळ्यातनं गेले, म्हणजे अजूनही जातेय. हे बघ, आपल्या आयुष्यात जरी बदल झाला असला तरी आपण एकमेकांचे खरे मित्र होतो. आणि मी तुझ्यातल्या त्या मित्राला कायम शोधत राहणार. शोधत बस तू. तुला जितकं शोधायचं ना तितकं शोधत बस. मला काम आहेत. शेवटी तुला जे वाटतं, तुझ्या मनात जे येतं तेच तू सगळं करतेस. सो या, गुड लक. तुला दिवसभर नसेल करायला काही, मला काम आहेत. अरे ही तर हीच गाडी आहे. राज, गाडी काढ. चल. थांबा थांबा थांबा, काय करता? अरे माझी गाडी ही. ही का तुझी गाडी आहे का? अहो, मी भाड्याने घेतली साहेब.
ए तुला दिलेली मुदत आता संपली आणि बॉसने तुला मेसेज पण केला होता, पण तू रिप्लाय नाही दिलास. त्यामुळे बॉसने आता गाडी मागवून घेतली. साहेब प्लीज 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 असं करू नका. मला थोडीशी मुदत द्या. मी तुमचे पैसे तुम्हाला खरंच वापस करतो, पण प्लीज ही गाडी नका नेऊ. माझं नवीन नवीन लग्न झालंय हो. माझ्या बायकोला काय वाटेल? मग काय तुझी लग्नाची वरात काढायची या गाडीतून? अहो तुम्ही गाडी नेली तर माझी अशीच वरात निघेलो. ए काढ गाडी. तू वेळेवर पैसे भरले नाहीत ना, आणि तुला जर गाडी हवी असेल ना तर जाऊन बॉसला भेट, त्यांना ॲडव्हान्स दे, तुझी गाडी घेऊन जा. तुमच्या लोकांचा काय भरोसा रे? हा तुम्ही कधी पण गायब होता आणि फोन पण बंद करून ठेवता. किती वेळा फोन लावायचा तुला? अहो नाही साहेब, माझा फोन फुटला होता. ए मग मी काय करू? हा ते तुझा प्रॉब्लेम आहे. मी गाडी घेऊन जाणार म्हणजे जाणार. साहेब 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 प्लीज 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 ऐका साहेब, ऐका ना प्लीज. आपण काहीतरी वेगळं ऑप्शन काढू ना प्लीज. ए ऑप्शन काही नाही. तू उगाच डोक्यात जाऊ नकोस. बॉसने गाडी मागितली, आम्ही ती घेऊन जाणार. आणि तुला जर गाडी हवी असेल ना तर तू बॉसला येऊन भेट. ए तुझा जसा फोन फुटलाय ना तसं तुला फोडेल, समजला का? चल निघ. राज गाडी काढ. साहेब चल, साहेब, चल, थांबा, चल, साहेब चल. ऐकून घ्या साहेब. साहेब प्लीज. ओ दादा ऐका ए, ना. गप. अरे दादा प्लीज 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 थांबा दादा प्लीज प्लीज. ओ ऐका ना दादा 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 थांबा दादा. अरे काय करू यार? आई किती सुंदर बनवलंयस ग जेवण. म्हणजे आईच्या हातचं जेवलं ना की असा आनंद होतो ना मला. एक घास जरी खाल्ला ना तरी पोट भरल्यासारखं वाटतं. हो ना सुहास? हा हा म्हणजे सीताई, तुम्ही तर ना साक्षात अन्नपूर्णा आहात. अहो काय झालं? तुम्ही काही बोलत का नाही आहात? मगाचपासून बघते मी, तुमचं जेवणातही लक्ष नाहीये. नाही माझं लक्ष आहे सगळीकडे. फक्त आत्ता बोलायची माझी इच्छा नाहीये. आई अगं मी तुला सांगायचे विसरले. ते कपडे खराब केले होते ना, म्हणजे झाले होते ना ते खराब, तर मी पुन्हा लॉन्ड्रीवाल्याकडे दिलेत. बघूया काय होतंय का. ठीक आहे, बघ काय होतंय का. मला खरंच कळत नाही तुम्ही सगळे इतके नॉर्मल कसे राहू शकता. म्हणजे घरात एवढी मोठी गोष्ट घडलेली असताना तुम्ही सगळे इतके शांत राहू शकता. भाऊ काय झालंय एवढं नक्की? नाही तुम्ही आता सांगाच भाऊ. काय झालं असं तू विचारतेस? मी घरात नसताना देखील मला त्या गोष्टीबद्दल माहिती आहे आणि तुला माहित नाही? नवलच आहे. अहो आता तो विषय नका काढू प्लीज. तुम्ही दोघींनी तो विषय आता सुरू केला ना. मला आता सगळ्यांकडून उत्तर हवंय. कीर्तीकडून काही अपेक्षाच नाहीये. तिला बोलून काही फरकच पडत नाही. भाऊ अहो तुम्ही प्रत्येक वेळेस मलाच का बोलता? मी काहीच केलं नाहीये, माझी चूकच नाहीये यात. कीर्ती, तूच शिवाला ते काम दिलं होतंस ना? हो. आणि मग तूच हे म्हणतेस की तिने हे मुद्दाम केलं असेल म्हणून? कीर्ती, माणूस म्हणून आपण चुकीचं वागतोय हे जाणवतच नाहीये का तुला? एक मिनिट, तुम्ही कपडे बघितले? आपल्या सगळ्यांचे कार्यक्रमात घालायचे चांगले कपडे होते, सगळे खराब झाले. हिने जर एकदा काम घेतलं होतं तर ते नीट करायला हवं होतं ना. जबाबदारीची काही जाणीवच नाहीये तिला. आणि मी म्हणत होते जमत नसेल ना तर करूच नकोस. सॉरी, ते मी परत असं नाही होणार माझ्याकडनं. मी खरंच सॉरी म्हणते. एक मिनिट शिवा, माफी मागायची काही गरज नाहीये. चूक का बरोबर हा प्रश्नच नाही. सीता, ही मुलगी सून म्हणून आपल्या घरात आली असताना तू तिच्याशी इतकं वाईट वागलीस की तिला या घरातच राहावंच वाटू नये. सीता, ही सून आहे का आपली? पहिली गोष्ट, मी तिला माझी सून मानतच नाही. पण मी मानतो. आणि मी हे आजपर्यंत 10 वेळा तुम्हाला सांगतोय, आज पुन्हा सांगतोय, ती या देसाई घराण्याची सून आहे. सीता, एकदा विचार कर
कीर्ती जर तिच्या जागी असती आणि तिच्या सासरी जर तिला असं वागवलं असतं तर काय केलं असतंस तू? आहे तुझ्याकडे काही उत्तर? मुळात माझी मुलगी अशी चूक करणारच नाही. हो, मग ती चूक शिवाचीच आहे याचा काही पुरावा आहे तुझ्याकडे? पुरावा? कसला पुरावा? कीर्तीने तिला कपडे दिले, ते तिने नीट वेगळे केले नाहीत आणि पुढे जाऊन लॉन्ड्रीमध्ये ते खराब झाले. यात कसला आलाय पुरावा? हो, पण मग तुमच्यापैकी कोणी त्या लॉन्ड्रीवाल्याला फोन केला होता का? त्या लॉन्ड्रीवाल्याची पण चूक असू शकते ना. पण नाही, तुम्ही सगळे आपल्या घरच्या माणसांनाच बोलताय. मी तुझ्याकडून ही अपेक्षा केली नाही. भाऊ, तिची काही चूक नाहीये, तुम्ही तिला उगाच बोलताय. तिने ते कपडे बघितले, सगळे कपडे किती खराब झालेत बघा एकदा. आता ते बघितल्यावर ती बोलणारच ना शिवाला. नाही, बरोबरच आहे. आता तर तुला प्रत्येक गोष्टीत शिवाचीच चूक दिसत असणार. बाहेर वादळ आलं तरी शिवाची चूक आहे, बाहेर जगबुडी झाली तरी शिवाचीच चूक आहे. पण सीताचं काय? सीता ही या घरात मोठी आहे, सगळ्यांशी एकसारखं वागावं ही तिची जबाबदारी आहे. ती आता या घरात सून म्हणून आली आहे. तिला आवडत नसली तरी ती या घराची सून आहे आणि हे ती जाणून आहे ना. आहे, आम्हाला सगळ्यांना जाणीव ती या घराची सून आहे. सारखं सारखं तेच नातं आमच्यावर लादायची गरज नाहीये भाऊ. मी हे ऍक्सेप्ट नाही केलंय तिला बायको म्हणून आणि आईनीही तिला ऍक्सेप्ट नाही केलंय सून म्हणून. तुम्ही उगाच आमच्यावर ही नाती लादू नका. आशुबास, एक शब्दही बोलू नकोस. यांच्याशी मला या आवाजात बोललेलं सीता, आपल्या कीर्तीशी कोणी जर तिच्या सासरी असं वागलं असतं तर आपण सहन केलं असतं. आपल्या कीर्तीने तरी सहन केलं असतं का? शिवा ते सहन करते. मला सांग, आपण तिच्या सहनशक्तीचा किती अंत बघायचा? मला माहिती आहे तुझ्या शिवाकडून काही अपेक्षा आहेत, तशाच शिवाच्या सुद्धा तुझ्याकडून काही अपेक्षा असतील ना. तू जशी नेहमी आपल्या कीर्तीच्या पाठीशी उभी राहतेस तसं तिलाही वाटत असेल ना की तू कधीतरी तिच्या पाठीशी उभं राहावंस. सीता, शिवाला तिचं काय चुकलंय हेच माहित नाहीये आणि असं असताना तिच्याशी हे असं वागणं बरोबर आहे? एकदा विचार कर. ऐक ना, आता बोलायलाच हवंय का? तू ना आता उगाच निगेटिव्ह विचार करू नकोस. मोठाच मी सांगते ते कर आणि आता दारापर्यंत येऊन मला पुन्हा मागे फिरायचं नाही. अगं पण काही चुकलं तर? मला ना काय करावं काही कळत नाही. म्हणजे भाऊ सुद्धा आता आपलं कोणाचं काहीच ऐकत नाहीये. त्यांना सतत ती शिवाच बरोबर वाटते. त्या मुलीमुळे घराची झालेली ही अवस्था बघवत नाहीये रे मला आता. नाही म्हणजे तुला आठवतंय का या घरात असं कधी घडलेलं? अगं, भाऊ आणि सीताईमध्ये कधी भांडणही नाही झालंय. पण मला आता वाईट जास्त वाटतंय ना ते सीताईबद्दल. मला तर आईची खूप दया यायला लागली आता. या सगळ्याला कारणीभूत ती शिवा आहे. त्या मुलीने काय बुरळ पाडली आहे ना भाऊंवर काय माहिती. त्यांना ती चुकीची वाटतच नाही अरे. एक सेकंद, मला सांग, या सगळ्यात शिवाची काय चूक आहे? ती तर या घरात नवीन आहे. अशी कशी चूक नाहीये? मूर्ख आहेस का रे तू? काय बोलतोयस? नाही, मला अगदी तसं नाही म्हणायचंय. मग कसं? नाही, तू आल्यापासून या घराची शांतता भंग झालेली कधी बघितलीस तू? कधीच नाही. हे घर म्हणजे ना एक स्वर्ग वाटतो, देऊळ आहे माझ्यासाठी. पण आता ते होतं असं म्हणायची पाळी आली. पण मग आपण काय करू शकतो ना? आपण काय करू शकतो? आपण काहीच नाही करू शकत. पण आशू तू करू शकतोस ना. नाही पण तू तरी काय करणार आहेस करून करून? तो आता वेगळ्याच झोन मध्ये आहे ना सुहास. नाही, मी काय करू शकतो? आशोरे, तूच काही करू शकतोयस. आता या घरामध्ये भाऊ जर कोणाचं ऐकतील ना तर ते फक्त तुझं आहे. तू त्यांच्याशी बोलताना ना वेळ बघून बोलायला हवीस.
जिजू ताई, मी भाऊंशी बोललोय या विषयाबाबतीत. कोणी माझं काही ऐकून घेत नाही या घरात. आणि मला काय म्हणायचंय ना, हे कोणालाही कळत नाही. बघ आशू, तू आत्ता ना इथून शांत हो. हा, हे बघ, तू आत्ता जर त्यांच्याशी जाऊन बोललास ना तर तुझं ते काही ऐकणार नाही. त्यासाठी तुला इथून शांत होणं जास्त गरजेचं आहे. तू एक काम कर, तू माझ्या बरोबर चल. कुठे? हे बघ, योग्य वेळी योग्य ठिकाणी जाणं गरजेचं असतं. चल. अरे पण कुठे चाललोय?